नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपण आत्तापर्यंत केलेल्या सपोर्टमुळे 1000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केला। असाही यापुढेही आपला सपोर्ट मिळेल अशी आशा बाळगतो। रत्नागिरीमध्ये आत्ता गेले काही दिवस पाऊस अधेमध्ये थांबून पडतोय। पावसाळ्यानंतर हायवेची जिथे जिथे कामं सुरू आहेत तर एक काय परिस्थिती ते झाली पावसामुळे त्याचा एक आढावा आपण आज घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी आपल्याला पावसाळ्यामुळे जे प्रॉब्लेम्स रस्त्यामध्ये होत आहेत ते कुठे कुठे झालेत किंवा कुठे काळजी घ्यायला पाहिजे ते आपल्याला नक्की समजेल। चला तर आपला व्हिडिओ आज सुरू करूया। हा सुद्धा बघा, आता काय मागचा पुढचा विचार नाही, डायरेक्ट गाडी घातली आणि बाहेर आला। ही लोक अशी डेंजरस असतात। तर हा सुद्धा बघा, मेन लाईनमध्ये येतोय आणि वर शहाणा पोलीस आहे आणि वर फोनवर बोलतोय। बघा गंमत त्याची, पोलिसाचा युनिफॉर्म दिसतोय आणि फोनवर बोलत गाडी चालवतोय। आणि नुसतीच गाडी नाही चालवत आहे, न बघता तो मध्येच रस्त्यामध्ये आणतोय गाडी। आता रत्नागिरीचा जो साळवी स्टॉप भाग आहे तिथे आता आपण पोहोचतोय। साळवी स्टॉपच्या डाव्या बाजूनी जो रस्ता येतो म्हणजे जो गणपतीपुळा रोड आहे तोच आता नॅशनल हायवे 166 इथून जाणार आहे आणि ज्याला मिर्या नागपूर हायवे म्हणतात तो इथून डावीकडनं आता येईल आणि तो इथे जोडला जाईल आणि इथून पुढे तो हातखंब्यापर्यंत कनेक्ट होईल। JK फाइल्स कंपनीला आत्ता आपण आलो। डाव्या हाताला आहे JK फाइल्स कंपनी। ज्याला आपण मराठीमध्ये कानस म्हणतो, मटेरियल घासण्यासाठी वापरण्यात येणारे एक डिवाइस। तर त्या फाईल्स बनवण्यासाठी ही कंपनी होती। अनेक वर्ष त्या कंपनीने रत्नागिरीतल्या लोकांना रोजगार दिला, पण आता काही कारणास्तव ही बंद झाली आहे। अनेक कर्मचारी नाही म्हटलं तरी त्यांच्यावर बेरोजगारीची तलवार चालली। इथे आता JK फाइल्सच्या पुढे आल्यानंतर ते वॉलचं कामच अजून चालू आहे। इथे माझ्या अंदाजाने भराव घातला जाणार आहे। हे बघा, इथला आता रस्ता बऱ्यापैकी फुटायला लागलेला आहे, खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आमचे रस्ते पावसाळ्यापुरतेच असतात। मग तुम्ही कधीही करा, 1 वर्ष पावसाच्या आधी करा, नाही तर पावसाच्या आधी 2 महिने करा। पाऊस सुरू झाला की चंद्रावरची विवरं तुम्हाला तिथे 100% बघायला मिळतातच। कारण काय? कारण त्याच्यामध्ये डांबरच नसतं। डांबरविरहित रस्ते, खरं खड्डेविरहित रस्ते असायला पाहिजेत। ते आता आमच्या इथे स्लोगन झाला आहे डांबरविरहित रस्ता। त्या ट्रकवाला त्याला वळायचं आहे, पण ते बघा जरा कोण थांबणार नाही। त्याच्या मागे सगळी वरात लागली। तो पटकन गेला की सगळं ट्रॅफिक क्लिअर होणार आहे। पण माझी गाडी पहिली गेली पाहिजे पुढे। हा जो मानसिक अट्टाहास आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो। आता कुवारबाव या भागामध्ये आपण आलो आहे। इथे सुद्धा 2 साईडचं बांधकाम काही ठिकाणचं पाडून झालं आहे, काही ठिकाणी पुढे अजून तसंच दिसतं आहे, काहीच केलेलं दिसत नाही आहे। आणि बाकी रस्त्याच्या कामाला इथे अजूनही काही सुरुवात झालेली दिसत नाही आहे। सुदैवाने ह्या 2-3 झाडांचं आयुष्य मात्र वाढलेलं दिसतंय, अजून त्यांच्यावर कुऱ्हाड फिरलेली नाही आहे। आणि त्याच भागातली डाव्या हाताची दुकानं पण अजून बऱ्यापैकी तशीच आहेत, ती पण कोणी अजून हटवलेली दिसत नाही आहे। हा कुवारबावचा बस स्टॉप। आता इथून हा चढून गेलं की पुढे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन येतं।
बघावं तिकडे नुसत्या बिल्डिंग उंच बिल्डिंग होत आहेत. रुपडं पालटलं असं आपण म्हणतो, शहराचं रूप पालटलं, पण खरोखर सौंदर्यात भर पडली का? एक मोठा गहन प्रश्न आहे. पूर्वी दिसणारी झाडी, मस्त हिरवळ, हे सगळं आता पूर्णपणे अदृश्य झालं. बघावं तिकडे नुसत्या उंच 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 बिल्डिंग्स. आता रेल्वे स्टेशनच्या इथे आपण आलो आहे. इथे काम सुरू आहे, अजून फोडाफोडी चालू आहे इथे त्यांची. माझ्या अंदाजाने इथे पाईप घालण्याचं काम चालू असणार आहे. त्याच्यामुळे इथे जरा ट्रॅफिकला अडथळा होऊ शकतो गर्दीच्या वेळेला. आणि हा आत्ता जो समोरनं ट्रक येतो डाव्या हाताने, ही आता गाडी वळली डाव्या हाताला. ह्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे. तर इथे उजव्या हाताची लेन चालू करून दिली आहे. इथून पुढे डाव्या हाताच्या लेनचं काम चालू आहे. आणि थोडं पुढे गेलं की डावी लेन पण सुरू झालेली आहे. म्हणजे दोन्ही लेन्स ऑपरेटिंगमध्ये आहेत. फक्त आता आपल्याला कसं जायचं आहे काय कळत नाही आहे. इथूनच सगळे चालले आहेत. आता डाव्या लेननी जाता येतं आहे. इथे लिहिलेलं काहीच नाही आहे. पुढे बंद आहे असं वाटतं. आपण सरळ जाऊया इथूनच. तर इथून थोडं पुढे गेलं की कारवांची वाडी म्हणून भाग येईल. त्यामुळे इथे उजवी लेनच चालू आहे. डाव्या लाईनला म्हणजे आलो असतो तरी चाललं असतं डाव्या लाईननी, पण डावी लाईन इथपर्यंत चालू आहे. इथून पुढे काम सुरू आहे. त्यामुळे इथे आता ती लेन बंद केली आहे आणि उजवी लेनच परत ऑपरेटिंगसाठी दिलेली आपल्याला. सुदैवाने हा पट्टा जो एकदम खराब झालेला होता काम सुरू असताना, इथे काम झालं आहे. 2 लेनच्या मध्ये जो डिवायडर येणार आहे त्याच्यामध्ये झाडं लावणार आहे. त्याच्यासाठी जी माती टाकलेली आहे त्याचा चिखल मात्र सगळा रस्त्यावर येतो आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजीपूर्वक चालवा, कारण असा चिखल रस्त्यावर असेल तर बऱ्याच वेळेला ब्रेक नीट लागत नाहीत, चाकं सरकतात. त्या अर्जंट ब्रेकिंग करायची जर वेळ आली तर चाक एकदम स्लिप होतं. त्यामुळे अशा चिखलाचा पट्टा दिसला तर गाडी एकदम स्लो करा तिथे. इथे आता उजवी लेन पहिली जी जुनी होती तीच आहे. बऱ्यापैकी रस्ता अजून डांबर घातलेला पहिला होता तसा आहे, पण खडबडीत आहे थोडासा. डावी लेन इथे वर थोडीशी झाली आहे, पुढे बंद आहे वाटतं रस्ता. आणि आता इथे बघा, इथे पुन्हा आता खड्ड्यांचा रस्ता सुरू झाला. चिखल आणि खड्डे. हा वरनं आला तिकडनं, पण इथे आता रस्ता फोडलेला आहे. त्याला खूप सावकाश खाली उतरायला लागेल. आणि इथे आता संपूर्ण चिखलातनं आपल्या गाड्या लाल माखून बाहेर पडणार आहेत. स्पीडने तर तुम्ही जाऊच शकत नाही, कारण इथे पूर्ण विव्र झालेली आहेत रस्त्याची. आता ह्या असे स्पॉट बघा, हा स्पॉट बघा, इथे मोठा खड्डा आहे. त्यामुळे जरा जरी पाणी साचलेलं असलेलं दिसलं तुम्हाला तर गाडी लगेच तिथे पूर्ण थांबवा. आता खेडशी ह्या ठिकाणी आपण येतोय. खेडशीतलं हे स्वयंभू महालक्ष्मीचं मंदिर. हा मधला पट्टा अजून काही काम नाही झालंय, पण माझ्या अंदाजाने उजव्या साईडचा भाग त्यांनी बंदच करून टाकला आहे, कारण तिथे पाणी असणार आहे भरपूर साठलेलं. कारण तो खड्ड्यासारखा झालेला भाग आहे. हो, त्यामुळे ते बंद केलं आहे. तिकडे पाणी साठलं आहे भरपूर, आणि ते पाणी बाहेर पडायला तिथे आत्ता तरी काही स्कोप नाही आहे. त्यामुळे पाण्याचं तळं झालं आहे तिथे. आणि आता इथे मध्ये हा छोटा पॅच संपला की मग नवीन चांगला रस्ता परत तुम्हाला मिळतो आहे. फक्त एकाच लेनमधून आपण दुतर्फा ट्रॅफिक घेणार आहोत. समोरनं पण आपल्याला ट्रॅफिक असणार आहे. ओव्हरटेक करताना काळजी घ्या.
हा खेडशी नाका आता येईल इथे. इथपर्यंत तरी रस्ता चांगला आहे. इथे सुद्धा आता तळ्यात मळ्यात अशी आपली अवस्था आहे. थोडा इकडचा भाग झाला आहे, थोडा तिकडचा भाग झाला आहे. पण सुदैवाने जो झाला आहे भाग त्याच्यावरनं तरी तुम्हाला व्यवस्थित जायचा आनंद नक्की मिळेल. उजव्या हाताला इथे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. भल्या पावसामध्ये कसं काय करतायत मला कोड आहे मोठं. कारण पूर्ण पाऊस असताना शक्यतो कॉन्क्रीट घालत नाहीत. कॉन्क्रीट झाल्यानंतर पाऊस पडला तर चांगलं असतं. पण हे भर पावसामध्ये तिथे कॉन्क्रीट घालण्याचं काम करतायत. असो, त्यांना जास्त आपल्यापेक्षा माहिती आहे, आपल्याला काय तेवढी माहिती नाही त्यातली. पण कोण जर सिव्हिल इंजिनियर असेल तर त्यांनी इथे नक्की कमेंट करून सांगायला हरकत नाही. आता चांद सूर्या पॉईंटला पण आलो आहे. आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या उजव्या हाताने रस्ता जाणार आहे. तो डोंगर फोडायचं काम अजूनही अर्धवटच आहे, पूर्ण काही झालेलं दिसत नाही आहे इथे. तर आता नवीन जो रस्ता आहे हा उजव्या हाताने येईल आणि हा सगळा चांद सूर्या पॉईंटचा टर्न स्किप होईल. तर इथे मातीचे ढिगारे दिसत आहेत, इथून तो बाहेर पडेल आणि असा सरळ समोर जाईल. पूर्वी जो डोंगर होता तो डोंगर फोडून त्यातनं पलीकडे नेणार आहे. सध्या मात्र आपलं ट्रॅफिक हे जुन्या रस्त्यावरनंच जाणार आहे. त्यामुळे इथे सुद्धा काही काही ठिकाणी खड्डे आहेत रस्त्याला. प्रवास करताना विशेषतः रात्रीचा किंवा संध्याकाळचा प्रवास असेल किंवा पहाटेचा प्रवास असेल, ज्या वेळेला प्रकाश कमी असतो त्यावेळेला खूप काळजी घ्या. कारण का विजिबिलिटी एकदम कमी झालेली असते आणि आपण गाडीचा लाईट चालू करतो तरीसुद्धा नीट आपल्याला दिसत नाही. याचं कारण असं आहे की गाडीचं रिफ्लेक्शन त्या लाईटचं रस्त्यावर पडून येणारं जे रिफ्लेक्शन आहे ते पण कमी झालेलं असतं. कारण पाणी जे असतं हे लाईट ॲब्सॉर्ब करतं. मग अशा वेळेला लाईटचाही म्हणावा तेवढा उपयोग होत नाही. त्यामुळे गाडी सावकाशच चालवणे हा त्यातला एकमेव पर्याय आहे. हा बघा, आता इथे डावीकडनं रस्ता येईल. मध्ये जो डोंगर होता पूर्वी, आंब्याची बाग होती, ती सगळी गेली आणि इथून हा मधनं रस्ता काढला आहे आणि हा रस्ता आता इथून पुढे सरळ जोडला जाईल. पण इथला रस्ता मात्र सगळा फुटलेला खड्डेवाला आहे. तर गाडी सावकाश चालवणे. तरी पहिल्यांदा ज्यावेळी मी आलो त्यावेळेपेक्षा ही परिस्थिती जरा बरी म्हणायची. जरा जर पहिला रस्ता असता आणि आत्ता पाऊस सुरू झालेला असता तर इथे गाडी नेणं मुश्किलच होतं. एवढे खड्डे झाले असते. हे मध्ये थोडे त्याने डांबरीकरण केलं, हातूरमातूर का होईना पण केलं काहीतरी. त्याच्यामुळे निदान आत्ता हा आपल्याला पावसात तरी इतपत तरी अजून दिसतोय. इथे बघा, आता खड्डा बघा, पाणी असं साचलंय की त्यातनं तुम्हाला काहीही दिसत नाही. म्हणजे आपल्यासारख्या ह्या छोट्या ज्या गाड्या आहेत, कार्स आहेत, त्याचा अर्ध चाक तरी त्याच्यात बुडेल एवढे ते खड्डे पडलेले आहेत. थोडं उशिरा पोचलं तरी चालणार आहे, काही गडबड नाही आहे. मी नेहमी सांगतो कुठे लवकर जाऊन अर्धा तास लवकर पोचून चंद्रावर झेंडे लावायचे आहेत असं मी आपलं गमतीत म्हणतो. पण बघा ना, स्पीडने अवघात आपण जाणार, रिस्क घेणार. गाडीत ना धड आपल्याला चेन ना बसलेल्या चेन. आणि उद्या जर काय झालं दुर्दैवाने तर ते निस्तारायला खूप भारी, म्हणजे खूप भारी पडतं. त्यामुळे अर्धा तास एक तास उशीर झालेला परवडेल, पण उगाच वेडावाकड्या स्पीडमध्ये गाड्या चालवू नका. एकदा हा रस्ता झाला सगळा पूर्ण की मग तसा प्रश्न नाही आहे. फक्त
माझा एक प्रश्न जो अजूनही अनुत्तरित आहे, त्याबाबत मी गव्हर्मेंटच्या साईटवरती तक्रारी पण दाखल केल्या, पण त्याला तुम्हाला ते थातूरमातूर उत्तरं देऊन वाटाण्याच्या अक्षता लावतात. हा माझा अनुभव आहे. आत्ताही माझी एक कंप्लेंट ऑलरेडी रजिस्टर केलेली आहे, त्यालाही थातूरमातूर उत्तरं त्यांनी दिली. त्या उत्तरासाठी आता परत मी त्याच्या कंप्लेंटचं मी अपील केलेलं आहे. त्याचं आता काय सांगतायत ते बघूया. मला जे त्यांनी उत्तर दिलं त्याच्यात त्याने असं म्हटलं की हा राष्ट्रीय उपक्रम आहे, राष्ट्रीयाच्या हितासाठी हा आपण उपक्रम करतो आहे, त्यामुळे जरा लोकांनी सहकार्य करा. तर माझं म्हणणं आम्ही सहकार्यच करतो आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की लोकांना तुम्ही खड्ड्यातनंच घालवाल. एखाद्या ठिकाणी समजू शकतो तिथे नाही रस्ता होऊ शकत, पण आत्तापर्यंत जिथे जिथे हायवेची कामं झाली त्या प्रत्येक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचं काम होईपर्यंत किंवा त्या नवीन रस्त्याचं काम होईपर्यंत लोकांना तुम्ही खड्ड्यात घातलं. लोक बिचारी न बोलता खड्ड्यातनं गाड्या आपटत आपल्या माना तुडवत चाललेत. ती जबाबदारी कोणाची? सर्व्हिस रोड म्हणून तुम्ही जो देताय तो नीट कंडिशनमध्ये नको का? बरं, तुम्ही राष्ट्रीय कार्य असं उत्तर देताय, राष्ट्रीय कार्य आहे, हे ठेकेदाराला नाही कळत की आपण राष्ट्रीय कार्य करतोय? तो म्हणेल का की मला राष्ट्रकार्य मी करतोय, मला पैसे देऊ नका, मी फुकट करतोय काम? असं कधीच होत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही लोकांनाच गृहीत धरता. तर आपण हातखंबा तिठा या ठिकाणी आलो आहे. हातखंबा तिठा याचा अर्थ एक जंक्शन. कोकणामध्ये तिठा म्हणण्याची परंपरा आहे. एक जंक्शन की जिथून 2 किंवा 3 रस्ते जातात. म्हणजे 3 वेगवेगळ्या गावांना 3 वेगळे रस्ते जातात किंवा 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रस्ते जातात. आता इथून उजवीकडे तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता आणि डावीकडचा रस्ता हा मुंबईकडे जातो. आपण आता मुंबईच्या दिशेने जातो आहे. ह्या पट्ट्यात काम काय झालं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो. इथून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला परत नवीन जो करेन त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची माहिती देईन, माझ्या हातखंब्यापासून पुढची. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्सही महत्त्वाच्या आहेत. आता इथे मी थांबतो. धन्यवाद.